नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये अंगद सगळ्यांसमोर येतो आणि आता रडायचं नाटक करतो आणि रडायला लागतो आणि म्हणतो की आता मला काहीतरी करावं लागेल. खूप रडतो आणि म्हणतो की माझ्यासोबत ह्या बाईंनी खरंच खूप वाईट केलं, मला नाही आवडलं हे असं असं करायला नको होतं तिने, असं तो खूप रडतो, रडायचं नाटक करतो. त्याच्या हाताला सलाईन वगैरे लावेल असतं. तेवढ्यात आता इकडं लगेच त्याचे वकील म्हणतात, तुम्ही शांत व्हा, आम्ही आहोत ना, आम्ही काय करायचं ना ते करून घेऊ. तेवढ्यात आता इकडं जे जज साहेब असतात ते म्हणतात की हे बघा, तुम्ही शांत व्हा, तुम्ही काळजी करू नका, हे बघा आम्ही आहोत ना, आम्ही काळजी करू नका, हे बघा थोड्या वेळ थोडी सुट्टी होणार आहे. आणि हे बघा तुमच्या वकिलांना सांगतात की तुमच्या अशिलाला सांगा थोडा आराम करा, त्यांना खरी आरामाची गरज आहे असं त्या अंगदला आराम करायला सांगतात. तर इकडं जी सावी आहे तिला त्या याच्यात बसवलेलं असतं त्यांनी, असतं ते त्याच्यामध्ये कंपाऊंडमध्ये बसलेलं असते सावी. आणि ती खूप रडत असते. ती म्हणत असते की आई, मी काहीच नाही केलं अगं, खरंच असं का लावतायत माझ्यावर आरोप. तर आता लगेच तिथे सावीची आई येते आणि म्हणते की अगं सावी, परागरिणी पण येतात आणि म्हणतात, सावी आम्हाला सगळ्यांना तुझ्यावर विश्वास आहे, तू असं काही करणार नाही, मला माहिती आहे. अगं सावी, खरंच तू खूप चांगली आहे, पण आपण ह्या लोकांना कसं समजवायचं, काय करायचं ना, मला काहीच कळत नाही आहे सावी, तू काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे. आता ती म्हणते असं सावीची आई सावीला म्हणते. आणि इकडे आता अंगद आणि ते खूप खुश असतात, कारण की आता अंगदला खूप मजा वाटते. तर दामिनी पण खूप खुश असते. दामिनी, भास्कर आणि विलास बाहेर येतात आणि म्हणतात की आई, खरंच तू खूप भारी प्लॅन केला. ह्यावेळेस त्या प्लॅनमध्ये आपण अडकलो पण नाही. दरवेळेस सावी सुटायची, पण ह्यावेळेस काही सावी सुटलेली नाही आहे. आता सावी चांगलीच अडकलेली आहे या सगळ्यामध्ये असं म्हणते. तर आता लगेच ते खूप मोठ्या मोठ्याने हसायला लागतात. तेवढ्या ती म्हणते, शांत बसा, नाही तर कुणी बघितलं ना आपल्याला बोलल. आणि आता तेवढ्यात ते सावीच्या आई इकडं सावीला समजावते आणि म्हणते, सावी तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी उभा आहेत. आणि आता ती बाहेर येते दामिनीकडे पळत आणि म्हणते की दामिनी मॅडम, तुम्हीच काहीतरी करा ना. अहो म्हणते दामिनी मॅडम, हे बघा माझ्या सावीला तुम्हीच सोडा. अहो खूप निर्दोष आहे ती पोरगी. अहो तुमच्या धैर्याला सोडून ती दुसऱ्या कोणाचं तोंडसुद्धा बघत नाही. माझी सावी खरंच खूप चांगली आहे हो, ती निर्दोष आहे. तर आता लगेच ते म्हणतात की हो, निर्दोष आहे ना ती. तर आता लगेच ते म्हणतात की हो. तर आता लगेच ती लगेच सावीची आई रडत असते, हात जोडते. तर आता बघूया पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.